पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी सुरुवातीला जातील हॉटेलमधून निघाल्यानंतर आणि तिसरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय ती म्हणजे पुण्यामध्ये भाजपचा वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। ही तीन दृश्य आताच्या घडीची आताच्या वेळची महत्त्वपूर्ण दृश्य म्हणावी लागतील। संध्याकाळी 7:10 छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय आणि कुठल्याही क्षणी आता राहुल गांधी हॉटेलमधून निघतील। त्यांचा ताफा जो आहे तो निघेल। काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते राज्यामधले पहिल्या फळीमधले नेते हे आज पुण्यामध्ये आहेत आणि प्रतिक्रिया सुद्धा आपण त्यांच्या ऐकलेल्या आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेनझींसोबत कनेक्ट होण्याचा, जेनझी विद्यार्थिनींसोबत आणि खास करून मुलींसोबत कनेक्ट होण्याचा, महिला विद्यार्थिनींसोबत कनेक्ट होण्याचा हा एक प्रमुख उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसचा या ठिकाणी पाहायला मिळतोय, जे फर्स्ट वोटर आहेत। गुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांच्या समोर आज राहुलजी जात आहेत आणि आम्हाला मनापासून अभिमान आहे की या संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुलजी लोकांसमोर जातात। आज हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक पुण्यामध्ये होतोय आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम होत असताना इथल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मला विश्वास आहे की हा जो विश्वास येणाऱ्या काळातल्या नेतृत्वावरती तो विश्वास लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा दिसून येतोय। काय वाटतं आज एकूण वातावरण निर्मिती आज संपूर्ण पुण्याचं लक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे आहे। मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जी आशा आणि जी अपेक्षा ही या नेतृत्वाकडून विद्यार्थ्यांना लोकांना आहे आणि ती अपेक्षा येत्या काळात पूर्ण करतील असा विश्वास सुद्धा आहे। सातत्याने आरोप केले जातो की या कार्यक्रमाचे सहभागी नेते पैसे या ठिकाणी आणले गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की याची पडताळणी केली जाते। मुळातच आजचा हा कार्यक्रम अराजकीय असा आहे असं नेतृत्वाकडूनच सांगितलं गेलं होतं, पण तरी देखील राजकीय रंग देण्याचा प्रयत्न याला केला। आता इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण बघितली, एवढ्या सगळ्या लवकर घ्या, त्यांना जायचंय। तर योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश यांच्याकडे जाऊयात। योगेश, कार्यक्रमस्थळी योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। वैशाली, आज राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जयश्री थोरात आपल्या सोबत आहेत आणि ज्या पद्धतीने भाजपकडून आरोप केला जात आहे की विद्यार्थ्यांना जे काही आणलं गेलेलं आहे ते पैसे देऊन या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। काही वेळापूर्वी नवनाथ बन यांनी ट्विट केलेलं आहे, तुमच्या अमृत वाहिनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पैसे आणि पाकिटं दिल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे। काय की आमच्याकडे ना अदानी ना अंबानी सारखा पैसा आहे। आम्ही जे आहे ते जेन्युइनली काम करत असतो आणि खरंच कष्ट करून सगळ्या गोष्टी आमच्या असतात। त्याच्यामुळे ते काही बोलतील जस्ट कारण संख्या एवढी मोठी दिसतीये, त्यांच्याकडे बोलायला काय राहिलं नाही म्हणून या अशा गोष्टी बोलायला लागलेत। खरं तर बघितलं तर भाजपचे जे कार्यक्रम असतात ते सरकारी तिजोरीवरती चालतात। ते पैसा सरकारचा पैसा, जनतेचा पैसा यूज करून असे कार्यक्रम घेत असतात। आम्ही ॲटलिस्ट त्यांचे तर पैसे नाही वापरले ना, सरकारचे तर गोरगरिबांचे पैसे न वापरता इथं आज एवढी गर्दी झालेली आहे फक्त आणि फक्त राहुल गांधींच्या प्रेमापोटी। भाजपकडून सातत्याने आरोप केले जातात, काही पुरावे देखील दिले जातात, काही फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे त्या सगळ्या संदर्भात। काय आहे की म्हणजे फोटो आजकाल कसे बनतात आणि काय बनतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। ते काही त्यांच्याकडे खरंच म्हणजे भाजपच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे। त्यांना हे पचतच नाही आहे की एवढा मोठा कार्यक्रम राहुल गांधींचा तो पण पुण्यामध्ये होतोय, हे त्यांना पचत नाही आहे म्हणून असं काहीतरी बावकाळल्यासारखं बोलतायत ते। ज्या पद्धतीने आता सरकार किंवा भाजपकडून देखील जेनजींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यांच्याशी संवाद मुख्यमंत्री देखील उद्या संवाद साधणार आहेत या जेनजींशी। नाही, बिलकुल साधावा। आम्ही काय नाही म्हणत नाहीये, आम्ही काय त्यांच्यासारखे त्यांच्या कार्यक्रमांना अटी घालून कार्यक्रम नाही करायला लावणार आहे। ते बिंदास कार्यक्रम करू शकतात, संवाद साधलाच पाहिजे कारण आत्ता तरी ॲटलिस्ट त्यांना जाग आलेली आहे की तुम्हाला युवकांबरोबर संवाद साधल्याशिवाय, तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। आत्तापर्यंत फक्त मन की बात होत होती आणि त्यांच्यावरती थोपलं जात होतं जे काही आहे। आत्ता विद्यार्थी म्हणजे मला खरं